आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी। चला तर या लवकर या लवकर। तर हे आहे फणस, पाहू शकता किती छान फणस आलेले आहेत। तर आज आपण भाजी बनवणार आहोत फणसाची। तर छान इकडे पण आलेले आहेत बघा, किती छान। तर आज आपण घरच्या घरी ताजा फणस काढणार आहोत आणि भाजी बनवणार आहोत। तर इकडे आपण हा काढूया फणस। तर आपला फणस काढून झालेला आहे। तर आपण घेतलेला आहे तेल। तर आपल्या हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, कारण त्याला असतो चीक। तो चीक सगळा हाताला आपल्या लागू नये म्हणून आपण त्याला कट करताना तेल लावून घ्यायचं। तर बघा छान असा कवळा फणस आहे। तर आता आपण त्याचे छोटे तुकडे करून घेणार आहोत। तर मी चीक तुम्हाला दाखवते आता। हा पूर्ण असा चीक निघतो त्याचा, तो हाताला चिटकून नये म्हणून आपण तेल लावून घ्यायचं आहे। तर आपण छोटे कट करून घेऊ आणि ते कट्स करून पाण्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला, नाहीतर मग लगेच काळे होतात। तर आपला कट करून झालेला आहे फणस। तर आपण आता त्याला वाफायला ठेवायचं आहे। तर पाहू शकता छान असा वाफ काढून व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे। आपल्याला पूर्णपणे शिजला पाहिजे। कवळा असल्यामुळे शिजतो पटकन, पण खूप छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता छोटे छोटे शिजवून झालेलं आहे आपला। आता आपण वरची साल आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे। साल काढून मग छोटे कट्स करून घेऊ त्याचे। ते शिजले असल्यामुळे हाताने सुद्धा होतात, पण छान असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत। ते पाहू शकते किती छान शिजलेलं आहे। असंच कवळा फणस छान घ्यायचा, व्यवस्थित शिजतो। चला तर आपले छान असे कापून झालेले आहे मस्तपैकी फणस, कट्स केलेले आहेत छान छोटे छोटे। तर आपण ना त्याच्यामध्ये काळे तीळ घेणार आहोत, 2 चम्मच फुल भरून 2 चम्मच घेणार आहोत। फुलांमधले तीळ आहेत, बघूनच समजलं असेल। तर आपण हे त्याला असं मिक्स करून घेणार आहोत। मी करून घेणार आहोत। तर आपला तेल गरम झालेला आहे। तर आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये लसूण घालणार आहोत। तर मी ठेचून घेतले लसूण, आणि आता घालणार आहोत आपण कांदा। तर 1 कटोरी फुल भरून मोठा मी कांदा घेतलेला आहे। तर लांब लांब कांदा कापून घेतलेला आहे, तो आपण फ्राय करून घ्यायचा आहे। तर ह्याला थोडं आपल्याला लाल करून घ्यायचं आहे। तर आपला कांदा लाल झालेला आहे। तर आपण आता त्याच्यामध्ये घालूया टोमॅटो। तर आपला टोमॅटो सुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर आपला कांदा टोमॅटो लाल झालेला आहे। तर आपण आता घालणार आहोत त्याच्यामध्ये मसाले। तर हा आहे लाल तिखट, ही आहे हळदी पावडर, हा आहे गरम मसाला, आणि चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। घालूया त्याच्यामध्ये आपला फणस। छान परतून झालेली आहे। तर आपण आता त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत। तर आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे 5-6 मिनिट। तर आपली डिश रेडी झालेली आहे, पाहू शकताय। छान कलरफुल भाजी झालेली आहे आपली, आणि एकदम टेस्टी झालेली आहे। तर त्याच्यासोबत आहे आपल्याकडे ज्वारीची भाकरी गरम गरम आणि सलाड। तर तुम्ही पण अशीच भाजी बनवून पहा
लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.